महाराष्ट्रातील प्रमुख शहरात बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे सोलापूर शहरात देखील बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीर शहरात असल्याची शक्यता असून त्यांचा तपास लावून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्तांना देण्यात आले। पोलीस आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात आपल्या हिंदुस्थानच्या लगत असलेल्या शेजारी बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक घुसखोरी केल्याची माहिती समोर येत आहे। प्रत्यक्षात कलकत्ता, मुंबई, बेंगलोर अशा सर्व राज्यातील प्रमुख शहरात घुसखोरी करून बेकायदेशीरपणे आपल्या शहरात राहत आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील घुसखोरी करून राहत असल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत। इतकेच नव्हे तर अनेक बांगलादेशी घुसखोर आधार कार्ड, रेशन कार्ड बनावट बनवून शासनाचे लाभ घेत आहेत। अशा परिस्थितीत सोलापूर शहर हे कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्याच्या लगत आहे। याचा फायदा घेऊन अनेक बांगलादेशी नागरिक घुसखोरी करण्याचे नाकारता येत नाही। येणारा काळ हा विविध सार्वजनिक उत्सवाचा काळ आहे। या कालावधीत बांगलादेशी घुसखोरी करून शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आपल्या आधिपत्याखाली असलेल्या शहरातील सर्व भागात बांगलादेशी नागरिकांची शोध मोहीम हातात घेऊन त्यांना जेरबंद करून योग्य ती कारवाई करण्याबाबतचे निवेदन विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना देण्यात आले। निवेदन देण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल कुराटकर, मौला शेख, गुरुनाथ कोळी, बालाजी भंडारी, पप्पू शेख, शरणप्पा जगले, प्रसाद जगताप, सादिक शेख यांचा समावेश आहे। महाराष्ट्र आज मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरामध्ये हा उत्सवप्रिय शहर आहे। या शहरामध्ये आपण ज्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रमुख शहरामध्ये बांगलादेशी घुसखोर घुसलेले असल्याचे माहिती समोर येत आहेत, सापडलेले आहेत, प्रसिद्धी माध्यमातून ऐकू येत आहे। त्याचबरोबर काही कारवाया झालेल्या आहेत, आधार कार्ड काढलेले आहेत, लाडकी बहीणची योजनासुद्धा त्यांनी घेतलेली आहे। अशा प्रकारचे सुद्धा सोलापूरमध्ये असू शकतात। अशा प्रकारचं निवेदन ते असलेल्या अशा लोकांना आपण चौकशी करून तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री एम कुमार साहेबांना दिलेलं आहे। आणि त्यांनी देखील असं जर तुमच्याकडे कोण सापडलं की आपण सुद्धा तपास काढा, असं तर आम्हाला त्याची माहिती द्या आणि संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्या अशा प्रकारचं त्यांनीसुद्धा आवाहन केलं। आणि त्या आव्हानाप्रमाणे आम्हीसुद्धा तपास करू किंवा चौकशी करू किंवा माहिती काढू। परंतु माननीय पोलीस आयुक्तांना विनंती आहे की आम्ही काढतोच, पण आपण जास्तीत जास्त याकडे गांभीर्याने बघून आपण तपास करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।